हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी एन सी आर टीमधील आपला चॅप्टर सुरू आहे, दॅट इज इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आणि त्यामध्येच आज आपण पाहतोय थर्ड व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इनहेरिटन्स ऑफ टू जीन्स. ओके. याच्या आधी आपण इनहेरिटन्स ऑफ वन जीन पाहिलेलं आहे. त्यासोबतच आपण बेसिक इंट्रोडक्शन प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये कव्हरअप केलं होतं. आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. आज आपण पाहतोय इनहेरिटन्स ऑफ टू जीन्स म्हणजे काय, तर या ठिकाणी आता दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वापरलेले आहेत. कोणते कोणते? तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, एक तर जे आपल्याकडे पी प्लांट आहे त्याचं सीड येलो कलरचं आहे का, आणि दुसरं म्हणजे राऊंड शेप आहे का. सो येलो कलर असणं आणि राऊंड शेप असणं हे दोन डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत. आणि त्यासोबतच ग्रीन कलर असणं आणि रिंकल्ड शेप असणं हे काय आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ओके. सो म्हणजे या ठिकाणी आपण दोन कॅरेक्टर वापरतोय. कोणते कोणते? एक तर कलर ऑफ सीड आणि दुसरं म्हणजे शेप ऑफ सीड. ओके. सो कलर ऑफ सीड आणि शेप ऑफ सीड हे दोन कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आता या ठिकाणी डॉमिनंट म्हणजे येलो कलर आणि राऊंड शेपवाले, आणि रिसेसिव्ह म्हणजे काय, ग्रीन कलर आणि व्रिंकल्ड शेप. ओके. सो थिअरी वाचण्यापेक्षा आपण डायरेक्ट इथे जाऊन चार्टमध्ये बघूया, कारण थिअरीमध्ये पण तेच सांगितलेलं आहे. ॲज यू ऑल नो, सगळ्यात पहिल्यांदा असते आपली पॅरेंट जनरेशन. पी म्हणजे पॅरेंट जनरेशन. सो या ठिकाणी जे आपल्याकडे सीड आहे ते कसं आहे, येलो कलरचं आहे आणि राऊंड आहे. हे कसं आहे, प्युअर डॉमिनंट आहे. ओके. सो प्युअर कसं आहे, डॉमिनंट आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पॅरेंटमध्ये प्युअर रिसेसिव्ह कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. स्मॉल वाय. आता या ठिकाणी याच्यामधला एक गॅमेट येणार म्हणजे एक आर येणार. याच्यामधला एक गॅमेट म्हणजे एक एक वाय येणार आहे. गॅमेटमध्ये एक येणार आहे. याच्यामधलं गॅमेटमध्ये एक येणार आहे, दॅट इज स्मॉल आर. याच्यामध्ये पण स्मॉल वाय. सो अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी एक गॅमेट तयार झालं, ज्याच्यामध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय, स्मॉल वाय असे दोन कॅरेक्टर्स आहेत. ओके. आपण या ठिकाणी एकच का घेतलं, कारण ॲज पर दी लॉ आपण काय शिकलेलो आहोत की फक्त एकच ॲलिल जे आहे किंवा एकच ट्रेड जे आहे तर ते पुढे पास होतं. आता या ठिकाणी दोन्ही पण सेम आहेत. सपोज जर असं असतं तर जो डॉमिनंट आहे तर तो पुढे पास झाला असता. बट या ठिकाणी होमोझायगस असल्यामुळे आपण कुठल्याही एका आरला पुढे पास करू शकतो. बट आपण एकच पुढे पास करू शकतो, कारण पॅरेंटमधून आपल्याला फक्त हॅप्लॉइड क्रोमोझोम्स मिळतात, म्हणजे हॅप्लॉइड सेल आपल्याला मिळणार आहे, हॅप्लॉइड गॅमेट आपल्याला मिळणार आहे. आणि हॅप्लॉइड गॅमेटमध्ये प्रत्येक कॅरेक्टर हे सिंगल असतं. त्याचं दुसरे कॅरेक्टर जे आहे, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला दुसऱ्या पॅरेंटकडून मिळतं. ओके. सो या पॅरेंटकडून आलं कॅपिटल आर कॅपिटल वाय, इकडून आलं स्मॉल वाय. सो आता या ठिकाणी पण अजूनही कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय हेच डॉमिनंट आहेत. त्याच्यामुळे जी फर्स्ट जनरेशन असणार आहे, F1 जनरेशन, ती कशी असणार आहे, येलो कलर आणि राऊंड शेपची. याचा अर्थ हे जे रेसेसिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला अजून पाहायला मिळालेले नाहीत. ओके. ते कुठे पाहायला मिळतील, अर्थात F2 मध्ये. सो आता या ठिकाणी कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय याचा आपण काय करणार आहोत, सेल्फिंग. म्हणजे कॅपिटल आर स्मॉल आय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय याच्यासोबतच आपण काय करणार आहोत, क्रॉसिंग ओव्हर करणार आहोत. जेव्हा आपण क्रॉसिंग करू, मी या ठिकाणी सेपरेट टेबल ड्रॉ करते. हा पण सेम टेबल आहे, मी फक्त एक ड्रॉ करून दाखवते. ओके. सो चलो टेबल ड्रॉ करते बच्चो. किती रिझल्ट्स येतील आता या ठिकाणी, तुम्ही जस्ट एक अंदाज लावू शकता की या ठिकाणी किती रिझल्ट्स येऊ शकतात. होपसो की सगळ्यांना माहिती असेल. नसेल माहिती तरी पण या ठिकाणी किती रिझल्ट्स येतात, अराउंड 16 रिझल्ट्स या ठिकाणी येणार आहेत. ओके. कसे येतात 16 ते आता आपण बघूया. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा वन जीनचं कॅरेक्टर्स घेतले होते तेव्हा त्या ठिकाणी आपले किती किती रिझल्ट्स आले होते, 4 रिझल्ट्स आले होते. ओके. सो इथे आहे 1, घेऊया आपण 1, इथे आहे 2, इथे आहे 3, 1, 2, 3 अँड लास्ट वन दॅट इज 4. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण येणार आहोत, जे आपल्याकडे कॅरेक्टर्स आहेत, दॅट इज कॅपिटल आर कॅपिटल आर स्मॉल वाय, त्याच्यानंतर स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल वाय. सिमिलरली या ठिकाणी पण हे कसे घेतले मी, हे जे मी आता घेते, जे गॅमेट्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत ते कसे घेतलेले आहेत, यांचं सेल्फिंग केल्यानंतर मला काय मिळेल, हा कॅपिटल आर सोबत मल्टिप्लाय होतोय. किंवा आपण असं घेऊया, ते आपण बॉक्समध्ये दाखवणार आहोतच. सो लेट मी शो की मी हे कसं घेतलं. सो या ठिकाणी कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आहे, आणि या ठिकाणी कॅपिटल आर स्मॉल वाय आहे. सो मी जस्ट यांचे या ठिकाणी गॅमेट्स घेतलेले आहेत, एक कॅपिटल आर, एक कॅपिटल वाय, एक स्मॉल आर, एक स्मॉल वाय. ओके. अशा पद्धतीने सिमिलरली खाली पण कॅपिटल आर कॅपिटल वाय
कॅपिटल आहे ना, कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. ओके. सो या ठिकाणी जेव्हा आपण सेल्फिंग करू तेव्हा आपल्याला तुम्हाला हे सगळे बॉक्सेस जे आहेत किंवा जे क्रॉस आहेत, जे पनेट स्क्वेअर आहे, ते तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ड्रॉ करण्यासाठी येतं. दॅट्स वाय प्लीज नीट पहा हे. ओके. कॅपिटल आर, हा कॅपिटल आर, हा कॅपिटल आर, हा कॅपिटल वाय, हा स्मॉल वाय. सो वाय स्मॉल वाय. नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय. नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल वाय, सॉरी कॅपिटल आर स्मॉल आय कॅपिटल वाय स्मॉल वाय. ओके. नेक्स्ट आहे या ठिकाणी कॅपिटल आर अरे हां. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅपिटल वाय आणि इथे आहे स्मॉल वाय. नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल वाय. सो स्मॉल वाय मी असा काढते जेणेकरून तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल. नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल कॅपिटल वाय स्मॉल वाय. नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल आर, त्याच्यानंतर आहे हा स्मॉल वाय आणि इकडे पण आहे स्मॉल वाय. सो स्मॉल वाय. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर आहे, स्मॉल आर आहे, कॅपिटल वाय आहे, इथे पण कॅपिटल वाय आहे. कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. नेक्स्ट आहे कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय. नेक्स्ट आहे स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता मी या ठिकाणी काय केलं तर बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिले तर एकूण आपल्याला 16 रिझल्ट्स मिळतात. कशा पद्धतीने मिळतात ते आपण पाहिलेलं आहे. सो आता याचा आपल्याला फिनोटाईप आणि जिनोटाईप रेशो बाय हार्ट करायचं आहे. फिनोटाईप रेशो म्हणजे काय तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं हे काय असणार आहे, राऊंड आणि येलो, हे पण राऊंड आणि येलो, हे पण राऊंड आणि काय आहे, येस येलो, हे पण राऊंड आणि येलो. नेक्स्ट आहे हे पण राऊंड आणि येलो. सो पहिल्या रो मधले सगळे राऊंड आणि येलो असणार आहेत. नेक्स्ट रो मध्ये पण राऊंड आणि येलो, इथे पण राऊंड आणि ग्रीन, सॉरी या ठिकाणी येणार आहे राऊंड आणि ग्रीन. नेक्स्ट आहे या ठिकाणी येणार आहे राऊंड आणि येलो, या ठिकाणी येणार आहे राऊंड आणि ग्रीन. ओके. आफ्टर दॅट हे कसं कळतंय मला, कॅपिटल आर असेल तर राऊंड येणार आहे, स्मॉल आर असेल, कॅपिटल आर स्मॉल आर असेल याचा अर्थ डॉमिनंट कुठलं घ्यायचं, कॅपिटल आरचं घ्यायचं. कॅपिटल वाय स्मॉल वाय असेल तर डॉमिनंट कोणतं घ्यायचं, कॅपिटल वायचं घ्यायचं. ओके. सो या ठिकाणी डॉमिनंट कोणतं आहे, कॅपिटल आर आहे. इथे दोन्ही पण रिसेसिव्ह आहेत त्याच्यामुळे आपण ग्रीन असे कॅरेक्टर घेतलं. नेक्स्ट आहे कॅपिटल आर, त्याच्यामुळे हे असणार आहे राऊंड, आणि कॅपिटल वाय त्याच्यामुळे असणार आहे येल्लो. सो अगेन राऊंड आणि येल्लो. इथे आहे राऊंड नाहीये, इथे काय स्मॉल आर. सो व्रिंकल्ड आणि ग्रीन, आणि एक मिनिट याच्यामधला एक वाय मोठा एक वाय छोटा आहे. सो व्रिंकल्ड आणि येल्लो. इथे काय आहे, व्रिंकल्ड आणि एक वाय मोठा आहे एक वाय छोटा आहे. ओके. सो इथे पण काय येणार आहे, व्रिंकल्ड आणि ग्रीन. नेक्स्ट आहे या ठिकाणी राऊंड आणि येल्लो. नेक्स्ट आहे या ठिकाणी राऊंड आणि व्रिंकल्ड. नेक्स्ट आहे या ठिकाणी आर छोटा आहे एक वाय मोठा आहे. सो येणार आहे इथे व्रिंकल्ड आणि हे कसं आहे, सॉरी इथे राऊंड आणि ग्रीन आहे. इथे कसं येणार आहे, व्रिंकल्ड आणि येल्लो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट इथे कसं येणार आहे, व्रिंकल्ड आणि स्मॉल वाय म्हणजे काय, ग्रीन. नंतर फिनोटायपिक रेशो म्हणजेच काय, याचं जे बाहेरचे कॅरेक्टर्स आहेत, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यानुसार रेशो 9:3:1. 9 म्हणजेच काय, जे राऊंड आणि येल्लो आहेत. 3 म्हणजे काय, जे राऊंड आहेत बट ग्रीन आहेत. त्याच्यानंतर 3 म्हणजे काय, जे व्रिंकल्ड आहेत बट येलो आहेत. आणि 1 म्हणजे काय, जे व्रिंकल्ड पण आहेत आणि ग्रीन पण आहेत. ओके. ग्रीनसाठी आपण वापरतो स्मॉल वाय. सो हा जो रेशो आहे हा कोणाचा आलेला आहे, फिनोटायपिक रेशो आपण कसं फाइंड आउट केला, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरच्या आधारे, कोणतं ग्रीन आहे, कोणतं राऊंड आहे, कोणतं येलो आहे याच्या आधारे. आता आपण जिनोटायपिक रेशो लिहूया. जिनोटायपिक तुम्हाला एनसीईआरटी मध्ये नाही दिलाय, इथे फक्त फिनोटायपिक दिलाय. बट जिनोटायपिकही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बेसिकली याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन किंवा न्यूमॅरिकल्स पण येऊ शकतात. 1:2:1, 2:4:2, 1:2:1. सो हा आहे रेशो. इझिली तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. 1:2:1 असंच डबल केलं की 2:4:2 आणि सेम तेच लिहिले की 1:2:1 पुन्हा खाली. ओके. सो हा तुम्हाला सलग लिहायचा आहे, मी एका खाली एक लिहिलंय पाठ करण्यासाठी इझी पडावं म्हणून.
तुम्ही अशाही पद्धतीने पण एक स्क्वेअर ड्रॉ करू शकता किंवा अशा पद्धतीने करू शकता, जे तुम्हाला इझी वाटेल ते. आय थिंक सो की हा थोडासा इझी पडतो, बट तुम्हाला जर हा येत असेल तुम्ही हा पण ड्रॉ करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. दोघांमध्येही तुम्हाला कॅरेक्टर सेमच पाहायला मिळणार आहेत, फक्त एक असा एक स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे आणि हे रोम्बस टाइप शेपमध्ये आहे. ओके. सो हे 2 रेशोज तुम्हाला बाय हार्ट करायचे आहे. त्याच्यावरती कसेही फिरून फिरून प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. याच्या आधी आपण 2 लॉज पाहिले होते, लॉ ऑफ डॉमिनन्स अँड लॉ ऑफ सेग्रिगेशन. ते दोन्ही लॉज जे होते तर ते पहिल्या म्हणजे फर्स्ट आपण जे पाहिलं होतं इनहेरिटन्स इन वन जीन, त्याच्यावरती डिपेंड होते. पण आता हे जे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे तर ते इनहेरिटन्स इन 2 जीन्सवरती आहे. ओके. सो हा तुम्ही 1 जीनमध्ये लागू नाही करू शकत, हा 2 जीन्ससाठी आहे. मग तुम्ही जर या ठिकाणी तुम्हाला ते पुन्हा एकदा रेशो वगैरे लिहून दिलेला आहे की फिनोटायपिक रेशो काय आहे. सो हे सगळं आपल्याला डायहायब्रिड प्रोसेसमध्ये पाहायला मिळतं. मग आता बेसिकली लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट नेमकं काय आहे, तर यासाठी एक छोटीशी डायग्राम मे बी इथे कुठेतरी होती. हां, येस. सो हे क्रोमोझोम्स आहे, बट तरीही मी याच्यासाठी तुम्हाला एक्सप्लेन करते की बेसिकली हे आहेत आपले क्रोमोझोम्स. ओके. सो आता इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे काय, तर त्यांच्या मते असं आहे की जेव्हा यांच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे किंवा जेव्हा यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होणार आहे, तर तेव्हा हे जे कॅरेक्टर्स आहेत ते मे बी हा रेड कलरचा जीन या ऑरेंज कलर जीन किंवा क्रोमोझोम, मे बी हा रेड कलरचा क्रोमोझोम या ऑरेंज कलरच्या क्रोमोझोमला अटॅच होऊ शकतो किंवा ग्रीन कलरचा क्रोमोझोम येलो कलरच्या क्रोमोझोमला अटॅच होऊ शकतो. ही एक पहिली पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी अशी पण आहे की रेड कलरचं जे जीन आहे तर ते येल्लोला डायरेक्ट अटॅचमेंट होईल आणि ग्रीन जे आहे तर ते ऑरेंजला अटॅच होईल. तर बेसिकली या ठिकाणी कोणत्याही जीन्स कुठेही असे डिपेंडंट नाहीत एकमेकांवरती की कुठला जीन कुठे अटॅच झाला पाहिजे किंवा कुठले क्रोमोझोम्स कुठे अटॅच क्रॉसिंग ओव्हर वगैरे झाले पाहिजेत. सो बेसिकली यांच्यामध्ये इंडिपेंडंट सेग्रिगेशन आहे. हे जेव्हा एकमेकांना अटॅच होणार तेव्हा हे अटॅच म्हणजे एकमेकांसोबत अटॅच होतील, तर तेव्हा हे असे डिवाइड होतात इथून मधून आणि हे सगळे लोक सेपरेट होतात. ओके. सो या ठिकाणी जसं की फॉर एक्झाम्पल येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. सो हे मधून डिवाइड होतात आणि हे परत अशा पद्धतीने हे एका गॅम हे गॅमेट झालं, हे गॅमेट झालं, हे गॅमेट झालं, हे गॅमेट झालं. अशापैकी हे मदर्स आहे सपोज, हे फादर्स आहे गॅमेट, असं मिळून इथे एक झायगोट तयार होतं. ओके. सो बेसिकली हे काय होतात, एकमेकांपासून डिवाइड होतात किंवा सेग्रिगेट होतात इंडिपेंडेंटली, कोणावरही डिपेंडंट नाहीयेत. हे मधून सेग्रिगेट होतात आणि आपापल्या कॅरेक्टरसोबत जे पुढच्या जनरेशनमध्ये आहेत तर ते ट्रान्सफर होतात. सो बेसिकली यालाच आपण लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणणार आहोत. दी लॉ स्टेट्स दॅट वेन टू पेअर ऑफ ट्रेड्स आर कंबाईंड, जेव्हा 2 पेअर जे आहेत या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 2 पेअर जेव्हा कुठल्याही ट्रेडचे कंबाईन होतात किंवा कुठल्याही जीनचे कंबाईन होतात, कुठल्याही अलीलचे कंबाईन होतात, तेव्हा सेग्रिगेशन ऑफ वन पेअर ऑफ कॅरेक्टर इज इंडिपेंडंट ऑफ दी अदर पेअर ऑफ कॅरेक्टर. म्हणजे या ठिकाणी कुठलाही कॅरेक्टर जे आहे तर ते सेग्रिगेट होताना कोणावरही डिपेंडंट नाहीये. या ठिकाणी इंडिपेंडंट सेग्रिगेशन होणार आहे. हे मधून सेग्रिगेट होणार आहे, मधून सेग्रिगेट होणार आहे आणि पुढे ट्रान्सफर होणार आहे. सो इथे मध्ये पण असं नाही की हे इथेच गेलं पाहिजे असं काही नाहीये. इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे. कुठलंही ट्रेड कुठेही जाऊ शकतं किंवा कुठलंही ट्रेड कशाही पद्धतीने डिवाइड होऊ शकतं मधून. ओके. आणि ते नेक्स्ट पुढच्या जनरेशन्समध्ये पास आउट होऊ शकतं. सो बेसिकली हेच याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रिव्हियस ह्याच्यामध्ये या डायहायब्रिड क्रॉसमध्ये काय काय प्रोबॅबिलिटी आहेत. याच्यामध्ये एक तर प्रोबॅबिलिटी आहे की हे याच्यामध्ये नको जे हायब्रिड आहेत ते सो हे जे हायब्रिड आहे त्याच्यामध्ये काय प्रोबॅबिलिटी आहे, एक मिनिट, एक हायब्रिड व्हायला पाहिजे. हे हायब्रिड आहे. हायब्रिडमध्ये प्रोबॅबिलिटी काय आहे, एक तर हे 50% असं आहे की हे राऊंड येईल, 50% असं आहे की हे व्रिंकल्ड येईल, किंवा जर आपण कलरमध्ये पाहिलं तर 50% असं आहे की हे ग्रीन येईल किंवा 50% असं आहे की हे कसं येईल, येल्लो येईल. सो बेसिकली हे जे पर्सेंटेजेस आहेत किंवा हे जे इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे, इंडिपेंडंट सेग्रिगेशन आहे, तर ते पण एक्झाम्पल आहे याच लॉच्या अंडर. ओके. नेक्स्ट आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. आता मेंडलचं जे काम आहे ते आपण पाहिलं. ओके. सो हे जे काम आहे तर ते त्याने 1865ला पब्लिश केलं होतं एका काही लोकल बुक्समध्ये, लोकल मॅगझिन्समध्ये वगैरे. बट त्याच्यानंतर नेक्स्ट याचा परत कुठे काहीच उल्लेख नव्हता 1900 पर्यंत हे अनरेकग्नाइज राहिलं. का तर त्या ठिकाणी एकतर सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिकेशन एवढं स्ट्रॉंग नव्हतं त्या कालावधीमध्ये. आफ्टर दॅट कम्युनिकेशन इझी पण नव्हतं, ज्याप्रमाणे आता इझी आहे. एकदा गुगलवरती टाकलं की सगळ्यांना माहिती पडतं. सो तसं त्या कालावधीमध्ये नव्हतं. सो दॅट्स वाय कम्युनिकेशन इझी नव्हतं. दुसरं असं आहे की जे कॉन्सेप्ट ऑफ जीन आहे ॲज अ स्टेबल अँड डिस्क्रीट युनिट दॅट कंट्रोल द एक्सप्रेशन ऑफ ट्रेड अँड of the pair of alleles which did not blend with each other was not accepted. का, कारण तेव्हा मेंडलकडे दाखवण्यासाठी असं काही मॉडेल नव्हतं किंवा प्रॅक्टिकल असं काही नव्हतं, कारण त्या कालावधीमध्ये एवढे स्ट्रॉंग कंपाऊंड मायक्रोस्कोपच नव्हते. सो दॅट्स वाय मेंडेलला ते फिजिकली नाही दाखवता आलं की असे कुठला तरी फॅक्टर आहे. बट आता मात्र आपण इझिली जीन्स जे आहेत तर ते मोठ्या मोठ्या एकदम फाईन
हाय पॉवरच्या मायक्रोस्कोपमधून आपण ते पाहू शकतो. सो मेंडलचं जे जीन फॅक्टर आहे त्याला काही कोणतंही फिजिकल प्रूफ नव्हतं आणि त्याने असंही सांगितलं होतं की हे विदाऊट ब्लेंडिंग नेक्स्ट जनरेशनमध्ये पास आउट होतं. याला पण काही असं पर्टिक्युलर फिजिकल प्रूफ वगैरे काही नव्हतं. थर्ड असं होतं याच्या लेट किंवा अनरिकग्नाइज्ड कामाबद्दलचं एक हे पॉइंट, की त्याने बायोलॉजीमध्ये मॅथ्सचा उपयोग केला होता, की जे की त्या काळच्या बायोलॉजिस्टला ॲक्सेप्टेबल नव्हतं. ओके. सो ही 3 कारणं आहेत. बट फायनली सगळ्यांना कळलं, की मेंडलने जे काही काम केलेलं आहे किंवा जे काही शोध लावलेले आहेत ते कुठेतरी व्हॅलिड आहेत आणि दॅट्स वाय फायनली 1900 मध्ये ह्युगो द्रिविस असेल, कॉरेन्स असेल, टेशमार्क असेल यांनी हे जे काम आहे मेंडेलचे काम तर ते पुढे आणलं किंवा पुढे पब्लिश केलं 1900 मध्ये. हे जे तिघं होते हे एकत्र डिस्कव्हरी करत नव्हते, तर हे तिघं सेपरेट ठिकाणी डिस्कव्हरी करत होते. मात्र त्यांनी काय केलं, की डिस्कव्हरी करत असतानाच त्यांना असा शोध लागला, की मेंडलने जे पण रिझल्ट्स मांडले होते कॅरेक्टर्सचे, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्सचे, ते काय आहेत, व्हॅलिड आहेत थोडेफार तरी किंवा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये व्हॅलिड आहेत, ज्याचा अभ्यास आपण ऑलमोस्ट सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी करू शकतो. सो तोपर्यंत काय झालं 1900 पर्यंत या सायंटिस्टच्या काळामध्ये की जे कंपाऊंड मायक्रोस्कोप्स आहेत किंवा जे हाय पॉवर मायक्रोस्कोप्स आहेत ते पण आले आणि त्याच्यामुळे ते लोक पाहू शकले की खरंच आतमध्ये सेल डिव्हिजन होत आहे, त्याच्यामध्ये असे काहीतरी फॅक्टर्स आहेत की जे सेग्रिगेट होत आहेत वगैरे. आणि मग त्यांना कळलं की मेंडलने जे काही मांडलं होतं ते बरोबर मांडलं होतं. ओके. दिस लेड्स टू द डिस्कवरी ऑफ स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस दॅट ॲपियर टू डबल अँड डिवाइड जस्ट बिफोर सेल डिव्हिजन. आणि याच्यामुळे ते न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय आहेत ते पण पाहू शकले आणि त्यांना कळलं की सेल डिव्हिजनच्या आधी जस्ट आधी काहीतरी असे फॅक्टर्स आहेत न्यूक्लियसच्या आतमध्ये की जे डिवाइड होतात किंवा डबल होतात आणि मग डिवाइड होतात. सो याला त्यांनी काय नाव दिलं, क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्सचा अर्थ काय, कलर्ड बॉडीज. कारण त्यांना जर आपण स्टेनिंग केलं, त्याच्यावरती जर आपण स्टेनिंग केलं, स्टेनिंग म्हणजे काय आपण ऑलरेडी 11th पाहिलेलं आहे. जर त्यांना आपण स्टेन केलं तर ते इझिली आपल्याला कलर्सने अपियर होतात किंवा कलर्सने पाहता येतात की क्रोमोझोम्स कसे आहेत. ओके. सो 1902 मध्ये द क्रोमोझोम मुवमेंट ड्युरिंग म्युसिस हॅड बीन वर्क आउट. आता 1900 पर्यंत सगळे मायक्रोस्कोप्स आले होते, मग त्याच्यावरती अजून अभ्यास केला गेला आणि 1902 पर्यंत हे जे क्रोमोझोम्स आहेत यांची मुवमेंट कशा पद्धतीने होते किंवा हे नेमकं काय करतात, त्यांचं काम काय आहे, हे सगळं हळूहळू डिस्कवर केलं जात होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे Walter Sutton and Theodore Boveri noted that the behavior of chromosomes was parallel to the behavior of genes and used chromosome movement to explain Mendel's law. So basically इथे जर आपण पाहिलं तर जेव्हा मायक्रोस्कोप आल्यानंतर त्यांनी मायक्रोस्कोपच्या आतमध्ये पाहिलं की जीन्स आहेत किंवा क्रोमोझोम्स आहेत, तर त्याच्यानंतर वॉल्टर सटन आणि थिओडर बोवेरी यांनी नोट केलं की जे क्रोमोझोमचं बिहेवियर आहे आणि जे जीनचं बिहेवियर आहे ते कुठेतरी सिमिलर आहे. ओके. आणि मग त्याच्या आधारे त्यांनी मेंडलचे लॉ अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. सो रिकॉल दॅट यू हॅव स्टडीड द बिहेवियर ऑफ क्रोमोझोम्स ड्युरिंग मायटोसिस, म्हणजे सिक्वेशनल डिव्हिजन ज्याला आपण म्हणतो, अँड ड्युरिंग मिओसिस ज्याला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. रिडक्शन का म्हणतो, कारण या ठिकाणी जे क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत तर ते डिप्लॉइडचे हॅप्लॉइड होतात आणि इक्वेशनमध्ये डिप्लॉइडच राहतात. सो बेसिकली आपण काय काय पाहिलं होतं की जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये डिव्हिजन कशा पद्धतीने होतं, तर मायटोसिसमध्ये तर डायरेक्ट डिव्हिजन होतं. सेंट्रोमेअरमधून जे क्रोमोझोम्स आहेत तर ते तुटतात किंवा स्प्लिट होतात हे आपण पाहिलेलं होतं. बट मिओसिसमध्ये असं नाहीये. मिओसिसमध्ये काय आहे, तर फर्स्ट मिओसिसमध्ये काय होतं, अशा पद्धतीने जे होमोलॉगस क्रोमोझोम्स एक दुसऱ्यांना अटॅच असतात तर हे फक्त इथून ब्रेकडाऊन होतात. ओके. यांचं फक्त इथून ब्रेकडाऊन होतं, सायनाप्टोमेर कॉम्प्लेक्स फक्त डिझॉल्व्ह होतं. पण नेक्स्ट जे मिओसिस 2 आहे, या ठिकाणी काय होतं, हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते मधून पण ब्रेकडाऊन होतात. ओके. तर अशा पद्धतीने क्रोमोझोम्समध्ये डिव्हिजन होत असते मिओसिसमध्ये. मायटोसिसमध्ये ते डायरेक्टली असे मधून डिवाइड होतात, इथे कॉम्प्लेक्स विम्प्लेक्स करायची काही गरज नाहीये. ओके. सो जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जीन्स नेहमी पेअरमध्ये असतात, बट जेव्हा गॅमेट्समध्ये ट्रान्सफर होणार आहे तेव्हा ते पेअर सेग्रिगेट होतात. नेक्स्ट आहे क्रोमोझोम्स पण त्याचप्रमाणे नेहमी पेअरमध्ये असतात. Two alleles of a gene pair are located on homologous side of the homologous chromosome. So homologous म्हणजे काय, असे क्रोमोझोम्स ज्यांचं स्ट्रक्चर आणि जे जेनेटिकली सिमिलर आहेत. ओके. जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली जे क्रोमोझोम्स सिमिलर आहेत त्याला आपण म्हणणार आहोत होमोलॉगस क्रोमोझोम. सो होमोलॉगस क्रोमोझोमवरती होमोलॉगस साइट्स म्हणजे काय, सिमिलर साइट्सवरती जे 2 ॲलिल्स आहेत म्हणजे पेअर ऑफ ॲलिल्स आहेत तर ते लोकेटेड असतात. सो नेक्स्ट ह्याचं ऑलरेडी आपण एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जीन्स आणि क्रोमोझोम्स यांच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि तुम्हाला बिहेवियर वाचून ओळखायचं आहे की याच्यापैकी जीन्सचं इन्फॉर्मेशन कोणतं आहे आणि क्रोमोझोम्सचं इन्फॉर्मेशन कोणतं आहे.
सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही पण पेअर्समध्ये ऑकर होतात, जीन्स पण आणि क्रोमोझोम्स पण. सेग्रिगेट ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन, हे पण दोघांसाठी पण आहे, गॅमेट्स पण आणि क्रोमोझोम्स पण ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन सेग्रिगेट होतात. Formation such that only one of each pair is transmitted to the gamete and formation such that only one of each pair is transmitted to the gamete. म्हणजे दोघांमध्ये पण काय होणार आहे, एका पेअर मधला फक्त एकच ट्रान्सफर होणार आहे, मग ते जीन असो किंवा क्रोमोझोम असो, अर्थात कारण एक मदर कडून येणार आहे, मग एक फादर कडून येणार आहे. सो दॅट्स वाय एका पॅरेंट कडून एका गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस फक्त एकच जीन जे आहे किंवा एकच क्रोमोझोम जे आहे किंवा एकच पेअर मधला एकच जो तुकडा आहे, म्हणजे एकच जो पार्टनर आहे, तर तोच फक्त ट्रान्सफर होतो. Independent pairs segregate independently of each other and one pair segregates independently of another pair. सो याच्यावरून आपल्याला कळते की या ठिकाणी इंडिपेंडंट पेअर्स एक दुसऱ्याचे इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होत आहेत, म्हणजे हे काय असणार आहे, क्रोमोझोम्स. ज्या ठिकाणी पेअर्स सेग्रिगेट होतात त्याला आपण म्हणणार आहोत क्रोमोझोम्स. आणि एकच पेअर सेग्रिगेट करणार आहे इंडिपेंडंट ऑफ द अनादर पेअर, सो याला आपण म्हणणार आहोत दॅट इज जीन. सो पहिला चार्ट कोणाचं वर्णन करतोय, क्रोमोझोमचं. दुसरा चार्ट किंवा दुसरा कॉलम कोणाचं वर्णन करत आहे, दॅट इज जीनचं. सो आत्ताच आपण हे पाहिलं की ॲनाफेज 1 मध्ये काय होतं, दोन क्रोमोझोम्स जे आहेत तर ते स्प्लिट होतात. आणि जर आपण हे ॲनाफेज मिओसिस 2 सोबत कंपेअर केलं तर कायनेटोकोरमधून ते स्प्लिट होतं किंवा डिफरन्शिएट होतं. सो आता या ठिकाणी पॉसिबिलिटीज काय काय आहेत, एक तर या ठिकाणी यांचं असं मॅचिंग होईल किंवा यांचं असं मॅचिंग होईल आणि यापासून जे आहेत तर ते नवीन कॅरेक्टर्स तयार होतील. याच्याबद्दल पण आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. आता नेक्स्ट आहे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. सटन अँड बोव्हरी आर्ग्यू दॅट द पेअरिंग अँड सेपरेशन ऑफ अ पेअर ऑफ क्रोमोझोम्स वुड लीड टू सेग्रिगेशन ऑफ अ पेअर ऑफ फॅक्टर्स ते कॅरीड. सो बेसिकली सटन आणि बोव्हरी यांच्या कालावधीपर्यंत सगळे मायक्रोस्कोप वगैरे डेव्हलप झाले होते ऑलमोस्ट. सो त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा पाहिलं मायक्रोस्कोपच्या मधून आतमध्ये तर त्यांना काही असे स्ट्रक्चर्स दिसले, फॉर एक्झाम्पल जीन्स किंवा फॅक्टर्स दिसले. सो यांच्यामध्ये काय होतं की त्यांच्यामध्ये भांडणं चालली होती की पेअरिंग आणि सेपरेशन जे आहे क्रोमोझोमच्या पेअरचं, क्रोमोझोम नेहमी पेअरमध्ये असतं अंटिल अँड अनलेस त्याचं सेपरेशन नाही आहे किंवा ते गॅमेट नाही आहे. ओके, सो बेसिकली या ठिकाणी जे पेअरिंग आणि सेपरेशन सुरू आहे कशाचं, पेअर ऑफ क्रोमोझोमचं, की ज्याच्यामुळे सेग्रिगेशन होणार आहे जे पण फॅक्टर्स त्या त्या पॅरेंटमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. Sutton united किंवा Sutton united the knowledge of chromosomal segregation with Mendelian principles and called it as chromosomal theory of inheritance. सो बेसिकली मेंडलने फक्त एवढंच सांगितलं होतं थर्ड लॉ मध्ये की ते कशा पद्धतीने इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होणार आहे, बट त्याच्यानंतर सटन यांनी ते प्रात्यक्षिक पण दाखवून दिलं. सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. Following this synthesized idea, experimental verification of the chromosomal theory of inheritance by Thomas Hunt Morgan and his colleagues led to discovering the basis for the variation that sexual dimorphism produced. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एक जे ड्रॉसोफिला आहे ते मोठं आहे, एक जे आहे तर ते छोटं आहे. त्याचे मोठं ड्रॉसोफिला आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिमेल ड्रॉसोफिला आणि जे छोटं आहे त्याला आपण म्हणणार आहोत मेल. सो या ठिकाणी छोटं मेल आहे, मोठं फिमेल आहे, साईजमध्ये डिफरन्स आहे. सो आपण म्हणू शकतो की इथे आपल्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम पाहायला मिळणार आहे कशामध्ये, ड्रॉसोफिलामध्ये. नेक्स्ट आहे मॉर्गन वर्कड विथ द टायनी फ्रूट फ्लायज दॅट इज ड्रॉसोफिला मेलॅनोजेस्टर. आपण पाहिलेलं आहे की याच्यामध्ये नंबर्स ऑफ क्रोमोझोम्स किती आहेत, 8 आहेत. ओके, सो विच वर फाउंड व्हेरी सुटेबल फॉर सच स्टडीज, दे कुड बी ग्रोन ऑन सिम्पल सिंथेटिक मीडियम इन द लॅबोरेटरी. सो ड्रॉसोफिलास का वापरलं, इतर कुठलं पण कॅरेक्टर किंवा इन्सेक्ट वगैरे वापरू शकले असते. तर बेसिकली ड्रॉसोफिला आपण सिंथेटिकली पण लायब्ररीमध्ये रिप्रोड्यूस करू शकतो. त्यांची कंप्लीट लाईफ स्पॅन ही फक्त 2 वीक्सची आहे. सो जास्त वेट पण नाही करावं लागत, फटाफट 2 वीक्समध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन रिझल्ट्स वगैरे मिळणार आहेतच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे अँड सिंगल मेटिंग कुड प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ प्रोजनी. आणि एकच मेटिंग केलं तरी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजनी मिळतात आणि जेवढे जास्त प्रोजनी तेवढं खूप चांगलं एक्सपेरिमेंट करता येईल आणि एक प्रिसाइज व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑल्सो देअर वॉज अ क्लिअर डिफरन्सिएशन ऑफ द सेक्सेस, द मेल अँड द फिमेल फ्लाईज आर इझिली डिस्टिंग्विशेबल. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे फिमेल आहे, हा मेल आहे, तुम्ही इझिली सांगू शकता ड्यू टू देअर साईज किंवा ड्यू टू सेक्शुअल डायमॉर्फिझम. ओके, सो अशा पद्धतीने आपण याच्या व्हिडिओमध्ये क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट दोन्ही कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट बाकी आहे ते म्हणजे लिंकेज अँड रिकॉम्बिनेशन, जे आपण पाहणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.